गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आपण आज श्लोक नंबर 132 आणि 133 विचार करणार आहोत. तर तो श्लोक असा आहे, विचार करून बोलण्यासारखाच आहे. विचारूनी बोले विवंचूनी चाले तयाचीनी संतप्त तेही निवाले बरे शोधल्या वीण बोलो नको हो जनी चालणी शुद्ध निमस्त राहू. आता ह्याच्यामध्ये जे काही काम करायचं आहे त्याच्यामध्ये विवंचूनी चाले. पहिले तर विचार करून बोलायचं. जे मला बोलायचं विचार करून बोलायचं आणि जे करायचं तेही विचार करून करायचं. आता चालू परिस्थितीमध्ये माझ्यासमोर व्यक्ती कोण आहे, परिस्थिती काय आहे, ह्याचा विचार करून संघर्ष न होता काय करावे आणि काय बोलावे ह्याप्रमाणे आपलं वागणूक खूप खूप सावध असायला हवं. आता इथे एक ओवीच आहे. विद्या उदंड शिकला प्रसंग मान चुकतची गेला आता तया विद्येला कोण पुसे. आता ह्याचा अर्थ असा आहे की वेळ आणि काळ ओळखल्याशिवाय प्रसंगमान कालमान समाजाची परिस्थिती आजची स्थिती काय आहे ह्याचा नीट विचार करून नेहमी आपलं बोलणं तसं बोलावं हेच चांगलं आहे. आणि समाजाच्या आजच्या परिस्थितीशी सुसंगत जर नसले आपले विचार तर ते ऐकणाऱ्याला पण तो ऐकणारा त्यांच्याशी कनेक्ट होत नाही आणि इंटरेस्ट राहत नाही. आणि मग आपल्याला काय होतं, जर आपण वक्ता असू आणि आपल्याला नेहमी बोलावं लागतं आणि कधी आपण असं प्रसंगमान चुकतची गेलं. जर मला ज्ञान खूप आहे आणि सांगायचं रोल आहे आणि जर मी परिस्थिती काय समोर काय ह्याचं भान न ठेवता मला जे वाटेल ते, माझे श्री गुरु डॉक्टर का नेहमी म्हणतात, तू मला जे वाटेल त्या वाटण्याला काहीच अर्थ नाही आहे परमार्थात. त्यामुळे आणि जर समोरच्यांचा तसा मला रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग मला काय होतो, संताप येतो. आणि त्याला पण एक शब्द आहे, सात्विक संताप. आता सात्विक आणि संताप म्हणजे मी एवढं जीव तोडून सांगते, मी एवढा अभ्यास करते तरी समोरचा असा कसा. तर आपण नेहमी स्वतःलाच पारखून बोलणे जास्ती चांगले. आणि विवंचाचा अर्थ असा होतो की निवड. त्यामुळे चालू परिस्थिती, व्यक्ती, माझा विषय काय आहे, समोर श्रोते कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करून निवड करून बोलणे. आणि नाहीतर मग काय, आपण आताच पाहिलं की तो चुकतच जातो. प्रचंड शिकलेला असतो, खूप विद्वत्ता लाभलेली असते, पण वेळ काळ समजून तो ओळखला नाही आणि जर त्याच्या विरुद्धच बोलत राहिलं तर त्याच्या विद्येला मग कोण पुसे. म्हणजे फॉलो द लाईफ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स. रेझिस्टन्स जर करायचा असेल म्हणजे संघर्ष करायचा असेल तर तो कसा मिनिंगफुल असला पाहिजे. पण उगाचच संघर्ष तयार करणे किंवा त्याच्यात वेळ फुकट जातो मग खूप. जसं की होतं कधी कधी की आम्ही ग्रुपमध्ये भेटतो जेव्हा असे मिक्स्ड
लोक असतात त्याच्यामध्ये. तर काहींना परमार्थ म्हणजे एक त्यांची वेगळी एक त्याच्याबद्दल विचार असते आणि मग आता त्यांना समजतं का आता ही बोलते आहे, तर मग ते मुळात मला माहिती आहे की नास्तिक आहेत आणि मग उगाच मग मग विषय सुरू होतो. आता मला येतं म्हणून मी काय नास्तिकासमोर वेद सांगत बसावं का, असं आहे ते. कारण त्यांना असं काय बोलावं, कसं बोलावं, कोणासमोर बोलावं, नास्तिक असेल तर टाळून द्यावं. कारण का मग फाटे फुटतात, त्याला खूपदा आर्ग्युमेंट्स होतात. मग मला माझंच खरं, मी वेदांताची अभ्यास करणारी, असं मला तो एक तर असतोच. मग तो सगळा वर येतो आणि मग रिलेशन खराब होतात आणि हाती काही लागत नाही. म्हणून थोडंसं शिकतो ना जो, जसं त्याला ना असं मिरवावं असं खूप वाटत असतं. म्हणजे मी माझंच सांगते की मला एवढं येतं, मला सांगायचं आहे 4 लोकांना आणि मी त्यांच्या चांगल्यासाठी सांगते ना, असं एक मिजासी असते सुरुवातीला आणि मिरवावं असं वाटतं. पण हळूहळू मग फटके खात खात लक्षात येतं की माझे श्री गुरु नेहमी सांगतात, समोरच्याने विचारल्याशिवाय सांगू नये आणि समोरचा तुम्हाला विचारेल. कारण हे पण प्रारब्धाच्या, तुमच्या समोर श्रोते कोण आहेत हे पण प्रारब्धाच्या अधीन आहे. त्यामुळे समोरून कोणी विचारलं तर नक्की पारमार्थिक प्रश्न विचारलं तर नक्की सांगावं, पण आपण होऊन सांगू नये. ही सुरुवातीलाच त्यांनी ही ताकीद दिली आहे आम्हाला. तर असा आपण जर विचार केला, नाहीतर मग असं मनात येतं ना की मी तर जगाचा उद्धार करायला निघाले, माझ्या श्रीगुरूंनी मला हे सांगायला सांगितलं, ते सांगायला सांगितलं, चांगल्यासाठी तर सांगते. म्हणजे स्वतःला एकदम मसीहा वगैरे समजायला लागतं, असा एक गैरसमज तयार होतो. पण ते तसं नाही करायचं. आणि मग हा आपण विचार कसा करून वागायचा आहे आणि निवड कशी करायची आहे ही ओळ झाली. दुसरी, तयाचेनी संतप्त तेही निवाले. आता मग काय होतं, असा आपण विचार करत करत पार्टिसिपेट केलं आणि आपलं लाईफस्टाईल त्याप्रमाणे बदलत जातं. मग असा हळूहळू आपल्याला एकदम एका दिवसात होत नाही, पण सारखा अभ्यास केला आणि नुसता अभ्यास करून चालत नाही, साधना पाहिजे सुरू. आणि नुसती साधना करून चालत नाही, तर जेव्हा जेव्हा मौका येतो तेव्हा ते ॲप्लिकेशन. आणि मग आजच्या प्रसंगाशी जर सुसंगत असेल माझं बोलणं, तर मग सगळे स्वीकारतात. आणि जर माझं बोलणं सुसंगत नाही आहे किंवा मला असं वाटलं की समोरच्याला इंटरेस्ट नाही आहे, तर जरा सेल्फ ॲनालिसिस करायचं की माझं बोलणं सुसंगत आहे का, मी काय बोलते आहे. आणि असं करून हळूहळू जेव्हा आपण असं करतो तेव्हा काय होतं, आपल्यामध्ये पण चेंज होतो. आणि मग ही जी ओळ आहे ही खरं संतांच्या बाबतीतच आहे की तयाचेने संतप्त तेही निघाले. कधी आपण बघतो की आपले जीवन हल्लीचं खूप डिस्टर्ब असतात लोक आतून. कारण साधना करणारे लोक कमी असतात किंवा असतात तरी जितकं वेळ द्यायला पाहिजे तितकं नाही देतात. म्हणतात आम्ही खूप बिझी आहोत, आम्हाला वेळ नाही, किंवा परमार्थ हा एक सेपरेटली त्याच्याकडे बघतात. पण प्रपंचामध्येच ते इन्कॉर्पोरेट करता येतं. सगळे संत हे सांगतात, पण आपल्याला ना नेहमी तो मोस्ट ऑफ द टाईम मी बघते की परमार्थ हा कॉफी टेबल डिस्कशन्स असतो. तर मोस्ट ऑफ द टाईम. आणि जे आपल्यासारखे असतात, म्हणजे अभ्यास करणारे असतात किंवा अनुग्रह झालेला असतो, त्यांच्यामध्येच सुसंवाद मोस्टली आपल्याला साधता येतो. म्हणून हळूहळू आपली अशी लाईफस्टाईल जेव्हा चेंज होते, अशी सातत्यपूर्ण आपण त्याची अशी प्रॅक्टिस करतो, तेव्हा जी जीवन पद्धती बसून जाते आपली. मग काय होतं, सगळी समाजात राहतात आणि ती सगळी माणसं मग हळूहळू अशा लोकांकडे आकृष्ट होतात. म्हणजे किती पण त्यांना संताप आला तर अशा आपण बघतो की खूप संतापी व्यक्ती एखादी असेल, पण श्री गुरु बसले असतील त्यांच्या बाजूला बसून ते सहज शांतच होऊन जातात. कारण समोरचे जे आहेत त्यांनी त्या स्थितीत ते असतात
आणि त्याचे वाईब्स त्यांच्याकडे पोचतात तर आपणच शांत होऊन बसून जातात. असं प्रत्यक्षात मी अनेकदा हे अनुभव घेतला आहे स्वतः पण आणि पाहिलं पण आहे की ही पॉवर म्हणा, साधनेचं बळ म्हणा असं संतांकडे असतं. म्हणून आता समर्थ म्हणतात असे की अशी लोक जी हे सगळं फॉलो करतात ती एकांतात जरी बसली तरी त्यांना लोक शोधत येतात, त्यांच्या मागे लागतात. म्हणजे हा लोकांच्या मागे नाही लागत की माझ्या मागे तुम्ही लागा, पण लोक त्यांच्या मागे शोधत येतात, त्यांचा शोध घेत येतात. आणि हळूहळू समाजाला कळतं की ते त्यांना पण व्यक्तीचं मूल्यमापन करता येते ना. जेव्हा समाज बोलतो, आपल्याला काही सांगतो, तर एका अर्थी तो त्याच्या तोंडाने जणू देवच बोलत असतो. तर आपल्याला ते निरीक्षण करून करता यायला पाहिजे. आणि देवाच्या मनाचे प्रातिनिधिकच असते आपल्याला असं समाज हा असं आपल्याला मानायला हरकत नाही आहे. आणि असं आपण पाहतो संतांचं आयुष्य किंवा त्यांचं चरित्र वाचलं तर की खूप संतांना पुष्कळ समाजाकडनं त्रास झाला. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, स्वतः समर्थ, म्हणजे ते जेव्हा आपण ऐकतो की जे तेव्हा टाकळीला नदीत उभे राहून ध्यान करायचे तेव्हा गावातले पोरं त्यांना दगडं मारायचे. सुरुवातीला हे कळत नाही की हे असे का आहेत, कारण समाजाला कसं हा चाकोरीच्या बाहेर वागणारा ही व्यक्ती, चाकोरीच्या नेहमीच्या चाकोरी जी असते त्याची बाहेर वागणारी ही व्यक्ती दिसते. आणि नंतर पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की इन्स्पाइट ऑफ दिस हे करून पण समोरची व्यक्ती माझं हितच चितत असते. आणि मग हळूहळू काय होतं, लोकांमध्ये हळूहळू परिवर्तन होतं. आणि म्हणून ही जी आता आपण बघितली की तयाचेनी संतप्त तेही निवाले, किती पण संतापी व्यक्ती असेल तर ते शांत करण्याची क्षमता संतांमध्ये असते, कारण त्यांनी ती कमावलेली असते. त्या स्थितीत त्यांनी अनुभव घेतलेला असतो सच्चिदानंद. आणि ती स्थिती पुढे येणार आहे विज्ञान राशी. जेव्हा आत्मज्ञान होऊन ती सहज स्थिती होते त्याला आपण विज्ञान राशीच, म्हणजे विज्ञान ही अवस्था, म्हणजे सहज भाव, स्थायी भाव त्यांचा झालेला असतो. त्यामुळे त्यांना शोधत येतात लोक. आणि आता तिसरी ओळ, बरे शोधल्या विण बोलू नको हो. आता बोलायच्या बाबतीत एक नियम असा जर फॉलो केला तर चांगलं असतं की विचार करून तरी बोलावं, नाहीतर बोलूच नाही अजिबात. आपल्याला जे बोलायचं असेल, जसं आपण पहिले झाला आहे याच्यावर विचार की परिस्थितीचा विचार करून, मागच्या श्लोकात पण विचार झाला आहे की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, वाणीचे पथ्य असे श्रुती सांगते. आणि आपलं बोलणं हे नेहमी कृती, न्याय, आणि आपली कृती ही न्याय, नीती व धर्माच्या विचारावर आधारलेली असावी. कारण का, माणसाला ईश्वराने प्रगल्भ बनवले आहे. पशु पक्षी आणि माणसांमध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन हे 4 गोष्टी कॉमन आहेत, पण विचार करण्याची प्रगल्भता आणि ताकद ही मनुष्यामध्ये आहे. म्हणूनच विचार 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 नेहमी सगळे संत तेच करायला सांगतात. प्रत्येकाचा वापर करायलाच पाहिजे. विवंचा हा शब्द आपला निवडून झाला, विचार आणि त्यांची निवड. आणि समर्थचा माणूस कसा आहे त्याला पण खूप महत्त्व आहे. तर असं आपण पाहिलं की समजा मला खूप चांगला वेदांत येतो म्हणून मी काय येतात तर सगळ्यांना वेदांत सांगत सुटत फिरायचं का, असं तसं नसतं ते. आणि म्हणून साधकाचे पुढे आहे जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. आणि हे सगळं साधकासंबंधीचे इन्स्ट्रक्शन्सच आहेत ते, की साधकाचे जीवन नियमबद्ध व शुद्ध असावे. म्हणजे काय, व्यावहारिक आणि पारमार्थिक हे नित्यनेम त्याने अगत्याने सांभाळावे. आता नेमकं आपलं जीवन आटोक्षीर असावं, म्हणजे बोलणं तरी लांबण लावत बसायचं नाही. व्यावहारिक पातळीवर नेमकं आहे तितकं बोलायचं, प्रेमाने बोलायचं, कोरडेपणा नाही ठेवायचं. आणि आटोक्षीर असायला पाहिजे, म्हणजे गॉसिप याला जागा नाही आहे इकडे.
आपण पाहतो की बऱ्याचशा पूर्ण दिवसात पुष्कळदा आपण फुकट घालवतो वेळ. नाही, असंबद्ध बडबड म्हणतात तशी, उगाचच कारण नसतं. पण साधकाचं वेळेचा खूप त्याच्या जीवनावर म्हणजे ते म्हणतात ना डॉक्टर काकी, होकायंत्र. साधकाकडे हे होकायंत्र पाहिजे, कॉम्पस. आणि ते फक्त पुस्तकात अभ्यास करण्यापुरती नाही, की त्याची दिशा नेहमी उत्तरेकडे म्हणजे मोक्ष कसा गाठता येतो त्या संबंधीच तो होकायंत्र असायला पाहिजे. आणि तो नेहमी नुसतं पुस्तक आणि अभ्यास करताना नाही आठवायचा, आपण बाहेर वागताना पण तो होकायंत्र, त्याची दिशा कुठे पॉइंटेड आहे. एकतर रामाचा विचारमध्ये आहे किंवा मोक्षाचा विचारमध्ये आहे. व्यावहारिक पातळीवर जे काय करायचं ते शरीर करणारच, पण भानावर येऊन परत आटोपशीर आणि नेमस्त शिस्तबद्ध असं हे डिसिप्लिन लाईफ साधकाने जगायला पाहिजे. कारण स्वतः समर्थचं लाईफ किती डिसिप्लिन होतं, आधी ते करतात मग आपल्याला सांगतात असं. आणि असं हा झाला आपला 132वा श्लोक. आता आपण आज 133वा श्लोक घेत आहोत. ह्याच्यामध्ये आता पहिले 132 ह्या श्लोकामध्ये साधकने काय काय करायला पाहिजे आणि ती स्टेज आपण कमवतो. आणि संत काय आहे ते आपल्याला समजू लागतं जेव्हा संत आपल्याला काही सांगतात. तर आता हे पुढची जी श्लोक आहे तो संतांच्या विषयी आहे, त्यांची क्वालिटीज 3 मुख्य त्याच्याबद्दल आहे आणि त्याचा आपण डिटेल विचार करणार आहोत. तर मी तो श्लोक वाचते. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आता इथे संतांचं किंवा ज्यांच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे साधकाने, असे हे संतांचे लक्षण सांगितले आहे. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिले हरिभक्त. नेहमी भक्तांची व्याख्या करताना जो विभक्त नाही तो भक्त आपण अनेकदा ऐकतो. आता परवाच काकांचं प्रवचन झालं, त्याच्यामध्ये पण त्यांनी हे पॉईंट हायलाईट केला आहे की जो विभक्त नाही तो भक्त. आता ते आपण समजून घेणार आहोत की हे संत हरिभक्त असतील म्हणजे त्यांच्या सहवासात म्हणजे काय, तर त्यांच्या सहवासात भक्तीचा आनंद मिळतो, अनुभव मिळतो. कारण कलियुगमध्ये भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग सांगितला आहे. कारण का, तर शास्त्राने संत सांगतात म्हणून. आणि जे नुसते तर्कवितर्क करणारे असतात त्यांना शब्द दिला आहे डॉक्टर काकांनी, तर्क कर्कश ज्ञानी. तर्क कर्कश ज्ञानी असे जे लोक असतात ना, त्यांच्यापासून थोडं 4 हात दूरच राहावं. कारण का, त्यांच्याकडे आपल्या हिताचा विचार नसतो. संतांकडे नेहमी आपल्या हिताचा विचार असतो. म्हणून आपण मागेच्या श्लोकमध्ये पाहिलं की कितीही संतप्त लोक असतात, संतांच्या संगतीत ते एकदम शमून जातात. कारण का, ही ताकद असते त्यांच्यामध्ये, संतांना आपलं हितच चिंतत असतात. त्यामुळे जे तर्क कर्कश ज्ञानी, त्यांच्यापासून जसं आपण ओळखू त्यांच्यापासून दूरच राहायचं. कारण त्यांच्यामध्ये त्यांचा तर्क कसा खरा, बस तेच त्यांच्यामध्ये असतं स्पिरिट. पण आपल्या हिताचं काय ते बोलणार नाहीत आणि स्वतःचं हित पण करून घेणार नाहीत. आणि म्हणून हरिभक्त. तर मग त्यांच्या संबंधात फक्त आपल्याला हरिविषयी आणि भक्तीविषयीच ऐकायला मिळतं. अशीच संगत आणि असेच संत पण असतात. दुसरी गोष्ट म्हणजे विरक्त. विरक्त म्हणजे जो हापापलेला नाही, लोभी नाही. म्हणजे खूपदा असे आश्रम असतात की तिथे गेलं की नुसतं मागणंच आपल्याला अनुभव येतो आणि मग कुठे हरीचं नावच नाही आहे किंवा असेल तर एकदम कम्पॅरेटिव्हली कमी. तर कारण त्यांना ते आश्रम मेंटेन करायचं असतं. आणि असं खूपदा मी 1-2 आश्रममध्ये गेले पण होते जेव्हा सुरुवातीला. तेव्हा लोक मग ते त्यांची एक रुटीन असते, तिथे तुम्ही या किंवा नका या, कोणी तुम्हाला असं हे नाही करत की आरतीला यायचं असेल तर या. किंवा मग काय करतात लोक काही म्हणजे ते असं हिल स्टेशनसारखंच तिथे राहतात. म्हणजे प्रसादची वेळ होते तेव्हा प्रसाद घ्यायला येतात आणि मग आपापसात चर्चा करताना ऐकायला येतं की घरच्यापेक्षा इकडे निवांत आहे ना,
आणि स्वस्तात होतं आहे ना असं. तर ही ॲटिट्यूडने जर आपण आश्रमात राहायला गेलो आणि मग देणग्या देऊन जातात मोठ्या मोठ्या, मग ते एक सिस्टीमच चेंज होऊन जाते. म्हणजे ज्याच्यासाठी तो आश्रम बनला आहे ते तर दूरच राहून जातं. आणि समर्थांनी स्वतः 1200 मठची स्थापना केली आहे आणि नंतर मग प्रत्येकाला तिकडे ते नेमून देऊन ते मात्र कशातही राहिले नाहीत असं. तर आमच्याकडे पण डॉक्टर काकांनी शिवगडमध्ये आता केवढं मोठं आश्रम झालं आहे. आता त्यांनी 7 आचार्यांची नेमणूक केली. आता पण 87 वयामध्ये ते अजून पण बोलतात, हरीविषयीच बोलतात. त्यांना प्रश्न विचारला त्याचे उत्तरं देतात आणि ते कार्य सांभाळण्यासाठी 7 आचार्यांची याच वर्षी त्यांनी नेमणूक पण करून दिली. तर असं आहे, हरी म्हणजे जे संत आहेत ते असे करतात आणि आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला हे दिसतं आणि अनुभवलं आणि पाहायला मिळालं आहे. तर हा झाला पॉईंट नंबर 2, विरक्त. एवढं सर्व करून विरक्त, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, पण परफेक्टली ते संप्रदाय चालायचं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन बरोबर सगळ्यांना त्यांचा रोल फुलफिल करायला देतात. आणि तिसरी गोष्ट, आता ही खूप इम्पॉर्टंट आहे, विज्ञान. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. विज्ञान राशी हा शब्द दिलेला आहे. ह्याच्यासाठी आपल्याला माऊलींची ओवी विचार करायलाच लागेल, कारण 3 शब्द जेव्हा विज्ञान येतं त्याच्यामध्ये ज्ञान, अज्ञान, विज्ञान असे 3 गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे. जनरली विज्ञान म्हणजे सायन्स असं आपण घेतो अर्थ, पण इथे विज्ञान म्हणजे दृश्य जगताचे ज्ञान, म्हणजे विश्वज्ञान. आणि दुसरा अर्थ जो मी मागच्या ह्याच्यात सांगितला होता की जेव्हा आत्मानुभवाला सहजता येते तो विज्ञान, असे 2 अर्थ. आणि अज्ञान म्हणजे काय, तर ह्याच दृश्य जगताला सत्य मानणे, हे अज्ञान. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, असे हे 3 वेगवेगळ्या गोष्टीचं डेफिनेशन. ज्ञान म्हणजे इथे परमार्थात आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे दृश्य जगतासंबंधी ज्ञान किंवा आत्मज्ञान झाल्यानंतर आलेली सहजस्थिती, आणि अज्ञान म्हणजे हेच दृश्य जगत सत्य मानणे. आता ह्याच्यासाठी माऊलींची ओवी पण घेतलेली आहे, ती मी बोलून दाखवते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरूते, ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. ह्याचं मी पहिलेच एक्सप्लेनेशन दिलं आहे की ब्रह्म कोणाला म्हणतात, आत्मज्ञान ह्याला ब्रह्म म्हणतात. आणि प्रकृती जी पृथ्वीपर्यंत, प्रकृतीपासून पृथ्वीपर्यंत जो कार्यकारण प्रपंच किंवा जगत, त्याला विज्ञान म्हणतात. आणि हाच प्रपंच जसा आपण खरा मानतो, आपण काय अज्ञान. तर आपली प्रवास कुठून अज्ञान तर ज्ञान. अज्ञान म्हणजे मी आता माझं देह खरं मानते, ते जे शरीर ज्या जगात आहे ते खरं मानते, माझं करणं त्याला खरं मानते. ते 5 प्रकारच्या भ्रांती आपल्या पाहून झाल्यात. आणि मी देह नाही, मी म्हणजे आत्मा, असा अनुभव येतो किंवा असा निश्चय होतो बुद्धीचा. आणि मग त्याच्यानंतर जो अनुभव येतो तो म्हणजे ज्ञान असं. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की हरिभक्त, दुसरी गोष्ट विरक्त कशामध्येही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे विज्ञान राशी. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. आता आणि आपल्याला खरं म्हणजे नुसतं भक्ती हा विषय घेतला ना तरी खूप त्याला पैलू असतात. आता हरिभक्त ह्या शब्दांसाठी केवढा थोडा, म्हणून हे आज 2च श्लोक होणार आहे, कारण नुसतं आपण ऐकतो बोलतो, पण खरंच हरिभक्त आता आपण पाहिलं संतांचं, ओके ठीक आहे, त्यांचं ते भक्त असतात, पण मी काय करायचं, माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, मला हरिभक्त बनायचं म्हणजे काय करायचं. आता हा विचार संपूर्ण दासबोधाच्याच इथे आधार घेतला आहे की कथेची अतिप्रीती, सर्वथा नये विकृती, आदिक प्रेमा आदि अंती तो सत्वगुण. हरिकथेची एवढं प्रेम असतं. आता हा भक्ताविषयी सांगतात आहे. हरी कथेविषयी एवढं प्रेम असतं की एक हरी वाचून दुसरा विषयच मला देत नाही. आता माझं तर तसं होत नाही,
मी खरंच सांगते, प्रत्येक वेळी हरीचा विषय माझ्या डोक्यात नसतो. आणि कथेच्या सुरुवातीपासून म्हणजे अखेरपर्यंत नंतरही ते प्रेम टिकून असतं असं. आता हा झाला हरिभक्तचा डेफिनेशन. म्हणजे समर्थाच्या दृष्टीने आणखीन एक त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की हरी ईश्वरावर वाढते प्रेम असते. म्हणजे ईश्वरी प्रेमा अधिक असं ते ओवी आहे. इतकं ईश्वरावर अधिक वाढते प्रेम असते. आणि जो प्रापंचिक तो प्रपंचामध्ये पण तो भला गृहस्थ असा त्याचं नावलौकिक असतं, किंवा तो अनासक्त वृत्तीने हरिभक्त तो प्रपंच करतो. आणि अंतःकरणामध्ये व्यावहारिक आणि पारमार्थिक विवेक पण सतत चालू असतो. असा आहे दुसरी व्याख्या. तर आणि विरक्ताविषयी समर्थ पुढे सांगतात की विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते. आता हे माझ्यासाठी मला असं वाटतं की राईट नाव माझी ही स्थिती आहे. विरक्ते वक्तृत्व उभारावा, मोडीला परमार्थ. म्हणजे विरक्त कसा असावा, तर अध्यात्मशास्त्राचा व्यासंग करावा, त्याचाच अभ्यास करावा. अन्य दुसऱ्या गोष्टी, गौण गोष्टी इकडे लक्ष देऊ नये. नंतर प्रयत्नांचं सातत्य सोडू नये, डिसअपॉइंट होऊ नये, प्रयत्नाची पराकाष्ठाच करावी. आणि आपल्या वक्तृत्वाच्या कौशल्याने मोडकळीस आलेला परमार्थ पुन्हा उभारावा. सध्या माझी तीच स्टेज चालू आहे. मला असं कधी कधी वाटतं की आपण काहीच करत नाही परमार्थाच्या नावाने. जे काय करतो ते अतिशय कमी आहे. म्हणजे पुष्कळ त्याला एफर्ट, बाकीच्या गोष्टींमध्ये जितकी मी एफर्ट घालते तिथे इथे फारच कमी घालते. पण मग काय, वक्तृत्वाच्या कौशल्याने. पण आता हा रोल दिलेला आहे बोलायचा, त्याच्यासाठी कौशल्यपणास लावावे लागते. असं करून करून जर मोडकळीस आलेला परमार्थ उभारला गेला तर किती छान. आणि तसं सगळ्यांचं होईलच. असे हे आपला हा 3 क्वालिटीज आहे हे आपण पाहिलं. आणि मग असे जे संत, तर संतप्त निवाले आपण पाहिलं आहे की हवालदिल झालेले लोक असतात, हे ते मग तुमचा आदर्श स्वीकारतात. मग आपलंसं वाटतं त्यांना असं, आणि मग त्यांच्या पाठी लागतात. ते आपण मागे बघितलं होतं, तयाची संतप्त तेही निवाले. आणि आपण आता आपण ही आता तिसऱ्या लाईनकडे जाणार आहोत. 2 आपली पूर्ण झाली आहे. जस्ट मी चेक करते माझा कुठला पॉईंट राहिला असेल तर. ओके. तर हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी. पहिलीच ओळ झाली आज, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. तर ह्याच्यावरच एवढं बोलणं झालं आहे. आणि मग जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी. आत्ता विज्ञान म्हणजे दृश्य जगताचे ज्ञान, विश्वज्ञान झाल्यावर जी सहजता येते ते विज्ञान आपण पाहिले. आणि असे जे ॲक्च्युली ते नित्यप्राप्त आहे, पण आपल्याला ते प्राप्त झाल्यासारखे वाटतं असं म्हणावं लागतं. कारण आत्मा येत नाही जात नाही, तो नित्यप्राप्त आहे. पण आपण पाहिलं, माझ्या अज्ञानामुळे, माझं अज्ञान त्याच्या आणि माझ्या आड इथं जणू काही. आणि अज्ञान म्हणजे दृश्य जगताला सत्य मानणे. आता हा जो निश्चय, मग तो आत्मज्ञानाचा, जेथे मानसी स्थापिले निश्चयाशी. आता असे जे म्हणजे काय, कोणते 3 क्वालिटीज, हरिभक्त. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, विरक्त. त्याच्यानंतर काय, विज्ञान राशी. हे सगळ्यांचे अर्थ समजायला मला एवढा टाईम लागला आणि समजवायला पण एवढा टाईम लागला. आता हे जे सगळे 3 गोष्टी आपण आता समजून घेतल्या, त्याच्यानंतरची ही आहे की अशांच्या संगतीत आपण राहिलो, जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी. आपल्या समोर जेव्हा ते येतात, तेव्हा जीव ब्रह्म ऐक्य ह्या संबंधी आपल्या बुद्धीमध्ये निश्चय करून देतात.
प्रत्येक भेट आपल्या श्री गुरूंची, आपण ज्यांच्या पायावर डोकं ठेवतो, पुढे येणार आहे तो विषय, पुण्य काय पाप काय, पायावर डोकं ठेवतो कशासाठी, माझा बुद्धियोग व्हायला मदत होते, माझा अहंकाराचा लय होतो आणि जीव ब्रह्म ऐक्य हा निश्चय माझ्या पण मनात फिक्स होतो हळूहळू. कुठला निश्चय? जगत हे मिथ्य आहे आणि जीव ब्रह्म ऐक्य, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हा निश्चय. नुसतं ऐकणं नाही, नुसतं वाचणं नाही, नुसतं डिस्कशन्स नाही. जेव्हा अशी व्यक्ती, ते 3 पॉवर्स त्यांच्या माझी भेट होते, तेव्हा माझ्या बुद्धीत हा निश्चय 1 माइलस्टोन अहेड जायलाच पाहिजे. जर आपण नुसतं देह म्हणून त्यांच्याकडे नाही पाहिलं आणि आपण आपला अभ्यास सुरू आहे, साधना सुरू आहे, तर मग अधिकारी पण वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे मग तो निश्चय फिक्स व्हायला सुरू होतो आपल्या बुद्धीमध्ये. आणि त्याच्यासाठी सत्वगुणाची बुद्धी किती इम्पॉर्टंट आहे, आपला मागे विषय झाला होता. आणि अशांच्या संगतीत असे संत, त्यांच्यामुळे काय काय कळते तर हरिभक्त ते असतात स्वतः. त्यामुळे फक्त मी आणि भगवंत ह्यांचं नातं काय हे कळायला लागतं आपल्याला. आपापसातला संबंध काय. समर्थांचं नातं 4 प्रकाराने होतं. भगवान श्रीरामजी, ते त्यांचे सगुण मूर्तीची उपासना, ते त्यांचे श्री गुरु होते. नंतर ते ब्रह्म पण आहे, सगुण निर्गुण ब्रह्म आणि ईश्वर, असे हे 4 नातं समर्थांचं स्वतःचं. तर काय आहे भक्त, मी कोण, भक्त म्हणजे काय, हरिभक्त कसे असतात, आणि असा हा हळूहळू ज्ञानासंबंधी निश्चय, आत्मज्ञानासंबंधी निश्चय ते आपल्याला करून देतात. कसे? जर आपण त्यांचं निरीक्षण केलं तर. आम्हाला आता, आम्ही सगळे भाग्यवान आहोत की बऱ्याच वर्षानंतर, माझा तरी 5 वर्षानंतर श्रीगुरूंना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. पण जेव्हा जेव्हा माझी भेट तशी खूप कमी झाली, पण निरीक्षण करायला मला आवडतं आणि बरं वाटतं की काय त्यांच्यामध्ये, ते असतात तेव्हा काय आपल्याला फिलिंग येतं, आणि आपण आत जातो तेव्हा कसं आणि बाहेर आल्यावर कसं वाटतं, आणि त्यांच्या सोबत असताना कसं वाटतं, आणि हे आपल्याला नेहमी का नाही वाटत इतर वेळी. आणि मग ती स्टेट कमवायचा प्रयत्न, आता 12 वर्ष झाले असतील, पण प्रयत्न तर सुरू आहेत. हळूहळू कळतं आहे पण वळत नाही आहे. पण ते निरीक्षण, असं हा आपण निरीक्षण करतो. त्यांचं बोलणं पाहिलं तर त्यांचं बोलणं नेहमी जीव ब्रह्म ऐक्यावर, भक्तीवरच असतं, पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ती खंत वाटते. जेव्हा पण आपण त्यांच्या संगतीत असतो, आपण व्यावहारिक, ऑफकोर्स अवांतर स्थिती जी साधकाची असते, त्याचे उत्तरं नाही मिळाले तोवर तो साधना नाही करू शकत. पण किती, मी जर 4 प्रश्न अवांतर विचारले तर एक तरी जीव ब्रह्म ऐक्याविषयी विचारावं की नाही. किंवा आपण बोलतच नाही त्यांच्यासमोर, अजिबात उपयोग करून घेत नाही त्यांच्या सहवासाचा. प्रश्न हे निर्माण होतात अभ्यास केल्यानंतर. जो म्हणतो की मला प्रश्नच येत नाही, तो अभ्यासच करत नाही, असं मला वाटतं. कारण संदेह पुढे खूप मोठा पॉईंट येणार आहे. संदेह नावाचा, नष्ट संदेह असा तो पॉईंट आहे. त्याचं हे फाउंडेशन आहे हा वाला श्लोक, की आपण त्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला हळूहळू कळतं. पण भलत्याच गोष्टीचे निरीक्षण करत बसतो आपण. म्हणजे माझे श्रीगुरू सांगतात की त्यांचे श्री गुरु शंकर महाराज खंदारकर ह्यांच्याकडे जेव्हा लोक यायचे, तेव्हा त्यांच्या कॉटखाली काय, कपाटात काय, असं उघडून बघायचे. कारण का, दृष्टीमध्ये फरक आहे ना. दृष्टी ही प्रापंचिकाची हीच दृष्टी असते. कोणाच्या घरी गेलो की तुमचा TV मोठा, हॉल केवढा मोठा, किचन केवढा मोठा, डायनिंग टेबल आहे की नाही, पडदे, आपण हेच बघतो ना. कधी आपल्याला त्यांची दृष्टी जी आहे ती तशी नसते. पण आपण हे निरीक्षण केल्यावरच कळतं. पण आपण दुसऱ्यावर निरीक्षण करत बसलो तर आपल्याला हे कधीच कळणार नाही. म्हणून, आणि तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. आता बघा, हा पॉईंट अगोदरच सांगितलं होता की त्यांचे पाया पडले की आपल्याला पुण्य जमा होते आपल्या
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. आता हा मी थोडासाच घेणार आहे, कारण आज हा पूर्ण होणार नाही आहे. पण आपण ही बघू. आणखीन 2 मिनिट आहे आणि पुढे ह्याच्यातच आहे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. तो मी पुढच्या वेळी घेईन, कारण तो समजून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण हा कंप्लीट करूया. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. आता असे कोणी जे असेल त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की पुण्य मिळतं. आपल्याला इतकंच माहिती आहे. पण पुण्य म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे ती. म्हणजे आत्ता मला असं सगळे पाय पडायला तर रांगच लागते. दुसरं करतो काय आपण ते आली की? फक्त पायावर डोकं ठेवतो आणि बसतो. बाकी काय करतो आपण? पण मी जेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवते तेव्हा इथे पुण्य, जेव्हा तया दर्शने, नुसतं दर्शन, स्पर्शने पुण्य जोडे. दर्शन आणि स्पर्शने पुण्य जोडतं म्हणजे काय? एकच, वन अँड ओनली वन, साधकाच्या दृष्टीने मोक्षाकडे नेणारं कुठलंही कृत्य ते आहे पुण्य. आणि मोक्षाच्या विरुद्ध, मी होकायंत्राचं सांगितलं होतं, त्याच्या विरुद्ध दिशेला नेणारं कुठलंही कृत्य ते पाप. जेव्हा मी त्यांच्या पायावर डोकं ठेवते तेव्हा माझी पुढची कृती आपोआप मोक्षाकडे नेणारी असते. आणि तशी जर झाली नाही तर माझ्याकडनं पाप घडलं. पण तसं होत नाही. कारण का? ते हरिभक्त विरक्त विज्ञान राशी असल्यामुळे म्हणतात इट रब्स ऑन मी समहाव. तेच वाइब्स माझ्यामध्ये येतात आपोआप असं. तर साधकाच्या दृष्टीने ही व्याख्या नेहमी आपण लक्षात ठेवावी की पाप म्हणजे जे 4 लोक समजतात तसं नाही. जी पण माझी कृती मोक्षाकडे घेऊन जाणे ती माझ्या दृष्टीने पुण्य आहे, आणि त्याच्या विरुद्ध मी जाणार आहे ते माझ्या दृष्टीने पाप आहे. भरपूर आहे अशुद्ध पुण्य आहे, महापाप, उपपाप, लांब लादी आहे. लांब यादी आहे. पण माझ्या दृष्टीने काय, साधकाच्या दृष्टीने तर हे. आणि आपली दिशा पक्की होऊन जाते मग मोक्षाकडे जायची. असा हा म्हणजे मी जिंकते. हार जीत परमार्थात खूप सोपी आहे. म्हणजे ऑल ऑर नन फिनोमिना असे म्हणजे श्री गुरु म्हणतात, ऑल ऑर नन. एकतर मी हारते, एकतर मी जिंकते. तिथे 1, 2, 3 कॉन्सोलेशन प्राइज असं काही नसतं. हार केव्हा होते? मोक्षाच्या विरुद्ध कृती करते तेव्हा 100% हार. आणि 100% जीत केव्हा होते? मोक्षाच्या कडे नेणारी कृती करते तर माझी हार. देर इज नो सेकंड प्लेस, देर इज नो रनर अप. तिथे कॉन्सोलेशन नाही आहे. एक तर मी हारणार, ऑल ऑर नन फेनोमेना असं. तर एक तर हार जरी पक्की आहे, एक तर जीत तरी पक्की आहे. आणि मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला ते चांगलं होपफुली कळत असावं की मी आज हारली की मी आज जिंकली का, असं प्रत्येक वेळी त्यांचा जेव्हा आपला संबंध येतो तेव्हा. तर नेहमी आपण असं जिंकत राहावं. आपल्या सद्गुरूंच्या दर्शन झाले, संतांचं दर्शन झालं तर पुण्य हेच जमा करावं. आणि आपली मोक्षाच्या दिशेचा होकायंत्र नेहमी, होकायंत्राची दिशा नेहमी मोक्षाच्याच दिशेने नेहमी असावा, काटा पॉइंटेड, इकडे तिकडे हलू नये, अशी माझ्या श्री गुरु चरणी, समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचं माझं हे निरूपण संपवते. तर हरिओम.